नमस्कार मंडळी, आपल्या अप टू डेट किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन कटाची आमटी, घरगुती मसाले, भाजलेल्या खोबऱ्याचा सुगंध आणि खमंग फोडणी. यामुळे ही आमटी खूप टेस्टी लागते. सोप्या टिप्ससह आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. तर मी इथे काही खडे मसाले घेतले आहे, दालचिनी वगैरे घेतली आहे, तर मोठी इलायची घेतलेली आहे, लवंग आणि स्टारफूल घेतलेला आहे, थोडेसे धने घेतलेले आहेत, तेजपत्ता आहे आणि फोडणीसाठी आपल्याला कढीपत्त्याचा वापर करायचा आहे. 2 टोमॅटो आहेत. आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला अंदाजाप्रमाणे घ्यायचे आहेत. मी इथं पण 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 3 कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळे मसाले आधी हलके भाजले तर आमटीला खूप छान सुगंध येतो. ताजे मसाले वापरले की चव अगदी हॉटेलसारखी लागते. कोथिंबीर घातली की रंग आणि फ्लेवर दोन्ही मस्त येतात. घरच्या घरी केलेला मसाला म्हणजे चवीची खरी जानच असते ना. तर आता इथे मी कांदा नेहमी बारीक चिरला की तो पटकन आणि एकसारखा फ्राय होतो. तर मी इथे बघू शकता तुम्ही कांदे कसे कट करून घेत आहे. लांबट आकाराचे जर कांदे आपण कापून घेतलो तर भाजताना पण खूप भारी वाटतं. कांदा कापताना सुरी धार असेल तर कांदा पाणी कमी सोडतो. कठाची आमटीसाठी कांदा जास्त जाडसर ठेवू नका. पातळ प्रमाणात कांदा लांबट आकाराचे कापून घ्यायचे आहेत. बारीक कांदा भाजल्यावर त्याला सुंदर गोल्डन रंग येतो. यामुळे आमटीचा बेस खूप छान तयार होतो. कांदा हलक्या हाताने चिरला की त्याचा टेक्स्चरही मस्त राहतो. इथे बघू शकता तुम्ही टेक्स्चर. ते मी एका प्लेटमध्ये काढत आहे कांदा कट करून घेतलेला. तर मी आता इथे नेक्स्ट स्टेप करत आहे. टोमॅटो घेतले आहे. टोमॅटो आपल्याला इथं बारीक कट करून घ्यायचे आहेत. टोमॅटो छोटे कापले की ते पटकन शिजतात. कटामध्ये टोमॅटो नीट मऊ झाले की ग्रेव्ही पण छान स्मूथ होते. टोमॅटोची आंबट चव आमटीला बॅलन्स करते. नेहमी पिकलेले लाल टोमॅटोच वापरा इथे. लहान तुकडे केले की मिक्सरमध्ये वाटतानाही सोपं जातं. आता इथे खोबर कापून घेत आहे मी. खोबर कापताना नेहमी लहान पातळ तुकडे करा. पातळ कापलेले खोबरं पटकन भाजलं जातं. खोबर जास्त जाड असेल तर आतून कच्चं राहू शकतं. हलका गोल्डन रंग आला की त्याचा सुगंध पण मस्त येतो. भाजलेलं खोबर कटाच्या चवीला खूप रिच बनवतं. मसाल्याला एकदम पारंपरिक टेस्ट यामुळेच मिळते. त्यामुळे खोबर आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. पातळ स्ट्रक्चरमध्येच आपल्याला खोबरं कट करायचं आहे हे आणि सुरी पण आपल्याला धारदारच ठेवायची आहे जेणेकरून आपलं खोबर पटकन कट करता येईल. तर तुम्ही इथं बघू शकता ह्या पद्धतीचं मी खोबर कट करून घेतलं आहे. आता मी हे खोबर आता एका साईडला करते. साईडला केल्यानंतर इथं आपल्याला आता कोथिंबीरवर थोडंसं स्प्रे मारून घ्यायचं आहे. त्यामुळे कोथिंबीर आपली फ्रेश दिसते, टवटवीत दिसते आणि आपल्याला टेक्स्चर पण छान येतो आपल्या आमटीवर टाकायला. तरी मी इथे कोथिंबीर काढून घेत आहे. कोवळ्या आहेत त्याचा पण मी वापर करून घेणार आहे. ते मी फेकून नाही देणार. तुम्हीही तसंच करू शकता. तर इथे मी आता तुम्हाला दाखवत आहे. मी त्याच्या काड्या पण घेतलेल्या आहेत, कोवळ्या आहेत त्या. आता इथं आलं सोलून घेत आहे मी. आल्याची स्किन काढण्यासाठी चमचा वापरला तर आलं कमी वाया जातं. पण मी इथे सुरीचा वापर केला आहे. आलं ताजं असेल तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो. कटाच्या मसाल्यात आलं खूप महत्त्वाचं असतं. यामुळे चवीला हलका तिखटपणा आणि उबदार फ्लेवर येतो. लसूण आणि आलं एकत्र भाजले की सुगंध भारी येतो. घरगुती मसाल्याची खरी टेस्ट सुरू होते. ताजा कढीपत्ता वापरला की फोडणीचा सुगंध पण दुप्पट वाढतो. कढीपत्ता हाताने तोडला की त्याचा नैसर्गिक फ्लेवर टिकतो. गरम तेलात परताच त्याला खमंग आवाज आणि सुगंधही दोन्ही मस्त येतात. कटाच्या आमटीमध्ये कढीपत्ता खात चव आणतो. ताजा हिरवा कढीपत्ता डिशचा लुकही छान करतो. तर ह्याप्रमाणे मी आता हे सगळे मसाले तुम्हाला दाखवले आहे. तर आपण आता भाजण्याची प्रोसेस करूया. पॅनमध्ये 1 स्पून तेल टाकलं आहे मी आता. आपण कांदा छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करणार आहोत. कांदा सतत हलवत राहिला तर तो जळत नाही. मध्ये-मध्ये त्याला हलवत राहिलं पाहिजे. मध्यम आचेवर भाजला की गोडसर चव छान येते. कटाच्या मसाल्याचा बेस हा कांद्यावरच तयार छान होतो. इथे मी कट काढून घेतलेला आहे आपल्याला आमटीसाठी. कांदा हळू-हळू भाजल्यानंतर सुंदर रंग आणि टेस्ट मिळते. जितके आपण मसाले हलक्या हाताने सारखं-सारखं आपण मिक्स करत राहिलो ना, कुठल्याही पदार्थाची चव वाढत असते.
तर तुम्ही इथे बघू शकता मी कांदा मिक्स करत आहे. कांदा हलक्या हाताने मिक्स करा. घाई केली तर कांदा पटकन जळू शकतो. रंग बदलायला लागला की सुगंध मस्त येतो कांद्याचा. त्याला स्टेजला मसाल्याची खरी चव तयार होते. थोडं पेशन्स ठेवलं की कटाचा रंग एकदम सुंदर येतो. गोल्डन ब्राउन कांदा म्हणजे टेस्टी आमटीचं सिक्रेटच आहे हे. जितकं तुम्ही कांदा भाजाल तितक्या आपल्या पदार्थाला चव येते. तर इथं बघू शकता कांद्याचा रंग कसा झालेला आहे. ह्याप्रमाणेच तुम्हाला पण कांदा भाजून घ्यायचा आहे. जर तुम्ही ही पद्धत जर आमटीसाठी वापरत असाल, तर तुमची आमटी अप्रतिम लागेल आणि 4 तुमच्या गेस्टला सुद्धा ही आमटी आवडेल. तर आता मी इथे त्याच पॅनमध्ये थोडंसं अजून 1 चम्मच तेल टाकत आहे. खोबरं भाजण्यासाठी. आता आपण खोबरं हलक्या आचेवर भाजणार आहोत. सतत हलवत राहिलं की खोबरं सारखं भाजलं जातं. हलका गोल्डन रंग आला की त्याचा सुगंध भन्नाट येतो. खोबरं कसं हलवतच राहावं सारखं. कारण की एका साईडला ते व्हाईट असतं, एका साईडला ते भाजलेलं असतं. असं नका करू. दोन्ही साईडनी पण गोल्डन ब्राउन कलर झाला पाहिजे आणि व्यवस्थित खोबरं आपला भाजला गेला पाहिजे. जेणेकरून आपल्या मसाल्याला छान चव येते. आता आपल्या इथं खोबरं भाजून झालेलं आहे. ते मी आता एका त्याच प्लेटमध्ये काढत आहे साईडला. ते काढून झाल्यानंतर मी पुन्हा तोच पॅनमध्ये आपले हे आलं आणि लसूण भाजून घेणार आहे. आलं आणि लसूण भाजल्यावर त्याचा कच्चेपणा निघून जातो. सुगंध येईपर्यंत हलवत राहा त्याला. हे मिश्रण कटाच्या मसाल्याला जबरदस्त फ्लेवर देतं. जितका आपण लसूण आणि आल्याचा वापर करू ना, तितका आपल्या आमटीला जबरदस्त चव येते. हलकी भाजणी झाली की टेस्ट अजूनच वाढते. कोणतेही पदार्थ तुम्ही मसाले भाजताना ते हलक्या हाताने भाजत जा. जितकं तुम्ही हलक्या हाताने भाजाल, तितकंच छान चव येते. मी तुम्हाला नेहमी तेच सांगत आहे. लक्षपूर्वक तुम्ही नीट ऐका आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. हलकी भाजणी झाली की टेस्ट अजून वाढते मसाल्याला. तर मी आता हे पण एका प्लेटमध्ये काढत आहे. आपलं लसूण आणि आलं तुम्ही बघू शकता मी ह्याप्रमाणे भाजून घेतलं आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने भाजून घ्या. आता गरम तेलामध्ये आपल्याला पहिल्यांदा तेजपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे. खडे मसाल्यासोबत तुम्ही जर तेजपत्ता टाकला तर तो तेजपत्ता नाही फ्राय होणार चांगला. कलर नाही चेंज होणार तेजपत्त्याचा. तर मी पहिले तेजपत्ता भाजून घेत आहे. टाकल्यावर त्याचा सुगंध येतो छान. कटाच्या मसाल्याला त्यामुळे हलका स्पायसी फ्लेवर पण मिळतो. तर ते मी तेजपत्ता आता काढून घेतले आहे. आपले राहिलेले खडे मसाले आपण त्याच पॅनमध्ये आणि त्याच तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत. त्यामध्ये मी थोडेसे जिरे पण ऍड केले आहेत आणि आपली तीळ पण टाकलेली आहे. इथे लक्षपूर्वक बघा तुम्ही. तिळीचा वापर मी केलेला आहे खडे मसाल्यामध्ये. धने, तीळ आणि बाकी खडे मसाले आपण भाजणार आहोत आता मध्यम आचेवर. भाजले की मसाल्याचा रंग आणि सुगंध दोन्ही खुलतात. सतत हलवत राहिले की मसाले जळत नाहीत. हलका खमंग वास आला की मसाले तयार झाले समजा. खडे मसाल्याला जास्त भाजू नका. ते जास्त करपले की आपल्या आमटीची चव चेंज होऊन जाते. घरच्या घरी भाजलेले मसाले नाच असतो. टेस्ट खूप हे होते, बिघडून जाते आपली. तर हलक्या हाताने थोडेसे गोल्डन होईपर्यंतच आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. मी इथं तिळीचा वापर केला आहे. तीळ टाकल्याने आपल्या आमटीला एक नंबर चव येते. तुम्हीही नक्कीच तीळ टाकून. हे सगळे आपले खडे मसाले आता भाजून झालेले आहेत. लास्टमध्ये आता आपले राहिले आहेत टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो सॉफ्ट झाले पाहिजेत तेलामध्ये. कारण की टोमॅटो मऊ झाले की ग्रेव्ही पण छान तयार होते. यानंतर कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्याही आपल्याला टाकायच्या आहेत. काड्यामध्ये खूप छान फ्लेवर असतो. कोवळ्या काड्या असले की आपण त्याचा वापर करायचा आहे. त्यात सुगंध खूप भारी असतो. सगळं मिक्स केलं की मसाल्याचा रंग आणि सुगंध एकदम भारी येतो. आणि तुम्ही ही आमटी प्लीज ट्राय करून बघा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच समजेल ही मी आमटी कशी तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो आणि कोथिंबीर भाजून घ्यायचं आहे. आता इथं आपले टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. तितके आपल्यासाठी चांगलंच आहे. आपली आमटी तितकीच टेस्टी होणार आहे, चवदार होणार आहे आणि अप्रतिम होणार आहे. तर आपण सॉफ्ट करत राहायचं, त्याला हलवत राहायचं चांगलं. तर मी आता हे आपलं झालेलं आहे सर्व आपले टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. तर मी आता एका साईडला ते काढून घेत आहे.
त्याच प्लेटमध्ये आपल्याला सगळे मसाले काढून घ्यायचे आहेत. हे बघा मंडळी, किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या मसाल्याला. मसाले हलके गोल्डन भाजले की कटाचा रंग आणि टेस्ट दोन्ही मस्त येतात. जास्त भाजू नका, नाहीतर मसाल्याला कडवटपणा येऊ शकतो. तर आता मी इथे चिंचेचा कोळ घेतला आहे. चिंचेचा कोळ तयार करून घेतला आहे. चिंच गरम पाण्यात थोडा वेळ भिजवली की कोळ पटकन निघतो. हाताने हलकं मळून घेतलं की सगळा आंबटपणा छान उतरतो. गाळून घेतल्यावर पाणी स्मूथ होतं आणि आमटीला छान टेक्स्चर मिळतं. कटाच्या आमटीमध्ये चिंचेचा आंबटपणा खूप महत्वाचा असतो. आपल्या आमटीला खूप छान टेस्ट येते. तर मी इथे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे त्याचं. किचन स्वच्छ ठेवणं ही तितकंच महत्वाचं आहे. काम करताना थोडं पाणी खाली पडलं तर लगेच पुसून घ्या. स्वच्छ किचनमध्ये काम करायला खूप छान वाटतं. कुकिंग सोबत क्लिनिंगची सवय ही खूप उपयोगी असते. आता हे आपल्याला खडे मसाले मिक्सरमध्ये टाकणार आहोत. मसाले पूर्ण थंड झाले कीच वाटा, त्यामुळे छान बारीक पावडर होते. इथे आता मी सगळे मसाले घेतले आहे. धना पावडर, गरम मसाला, 1 चम्मच हळद घेतली आहे. आपलं घरगुती लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला पण आहे. आणि फोडणीसाठी शाही जिऱ्यांचा वापर करणार आहे. तर इथं बघू शकता हे मसाले आहेत. कटासाठी नेहमी थोडं मोठं पातेलं घ्या, म्हणजे मिक्स करायला सोपं जातं. 3-4 पळी तेल टाकणार आहोत. कटाचा मसाला छान भाजण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं. मसाल्याचा फ्लेवर खूप छान बाहेर येतो. आता गरम तेलात शाही जिरे टाकूया. तेलात गरम पडताच त्याचा सुंदर सुगंध यायला लागतो. कटाच्या आमटीला यामुळे हलका रॉयल फ्लेवर मिळतो. फोडणीसाठी शाही जिरे वापरले की टेस्ट अजून छान वाढते. कढीपत्ता आता आपल्याला टाकायचा आहे त्यामध्ये. गरम तेलात पडताच त्याचा खमंग आवाज आणि सुगंध दोन्ही मस्त येतात. आता आपण तयार केलेला वाटण तेलात टाकणार आहोत. मसाला टाकल्यानंतर सतत हलवत राहा, म्हणजे तो खाली चिकटत नाही. हळूहळू भाजल्यावर त्याचा रंग आणि सुगंध अजून छान होतो. कटाची खरी टेस्ट तयार व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचा आहे मसाला, जेणेकरून तो खाली चिपकणार नाही. आणि कढीपत्त्याचं मी सांगत होते, कढीपत्ता कटाच्या चवीला एक वेगळंच फ्लेवर देतो. आता इथे मी थोडीशी हळद टाकत आहे. हळदीमुळे सुंदर रंग येतो आणि चवी छान लागते. हळद नेहमी प्रमाणात वापरा, म्हणजे रंग नैसर्गिक दिसतो. कटाचा रंग खुलवण्यासाठी हळद खूप महत्वाची असते. आता मी इथे 1 चमचा धना पावडर टाकला आहे. घरगुती काळा मसाला टाकूया आणि लाल तिखट पण टाकूया. थोडं अंदाजाप्रमाणेच आपल्याला घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ योग्य प्रमाणात असेल तर सगळ्या मसाल्याची चव छान बॅलन्स होते. मसाला सतत हलवत राहा, म्हणजे तो जळणार नाही. हळूहळू मसाल्याचा रंग बदलायला लागेल. तेल आणि मसाले छान एकजीव होत आहेत. याच वेळी कटाचा खमंग सुगंध यायला सुरुवात होते. मसाला परफेक्ट तयार होतो. कटाच्या चवीचं सगळं रहस्य या भाजणीतच आहे. तर आता इथे बघा आपलं तेल सुटायला लागलं आहे मसाल्याला. तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तेल सुटलं की म्हणजे आपला मसाला छान पद्धतीने भाजला गेला आहे. आता त्यामध्ये तयार केलेलं चिंचेचं कोळ टाकूया. चिंचेमुळे कटाला मस्त आंबटसर चव येते. मसाल्यासोबत चिंच छान एकजीव झाली की टेस्ट अजून खुलते. हे सगळं आता छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याला एक झाकण देऊन थोडा वेळ शिजू देणार आहोत. मसाला शिजल्यानंतर तर इथं बघा आता मी एक झाकण देत आहे थोडं शिजण्यासाठी. झाकण दिलं की अजून छान आपल्या मसाल्याला छान फ्लेवर येतो आणि तेल सुटतो. मसाला तेल सुटेपर्यंत शिजवला की कटाची टेस्ट जबरदस्त लागते. झाकणामुळे सगळे फ्लेवर छान एकजीव होतात. हळूहळू मसाल्याचा रंग आणि सुगंध दोन्ही मस्त येतील. हे बघा मंडळी, मसाल्याचा किती सुंदर तेल सुटला आहे. हीच खरी खूण असते की की मसाला छान परफेक्ट भाजला गेलाय. रंग, सुगंध आणि टेक्स्चर सगळंच एकदम भारी दिसते. मसाला नीट भाजला की कटाची चव दुप्पट वाढते. आता आपण तयार केलेले कट यामध्ये टाकणार आहोत. कट आणि मसाला छान मिक्स झाली की आमटीला मस्त जाडसर टेक्स्चर येतं. हळूहळू मिक्स करा, म्हणजे सगळं व्यवस्थित एकजीव होईल. पातेल्यामध्ये राहिलेला मसाला वाया जाऊ नये द्यायचं नाही. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान मिक्स करून घेऊया. हे पाणी पुन्हा आमटीमध्ये टाकलं की सगळं फ्लेवर आत येतो. छोट्या छोट्या टिप्समुळे चव अजून छान वाढते.
जर आपल्याला आमटी जाडसर वाटत असेल तर आपण गरम पाण्याचा सुद्धा वापर करू शकतो. आता वरून थोडासा गरम मसाल्यामुळे शेवटी मस्त खमंग सुगंध येतो. जास्त टाकू नका नाहीतर बाकी फ्लेवर कमी होतात. नेहमी लक्षात ठेवा आता शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर कटाचा लूक आणि टेस्ट दोन्ही खुलून येतात. गरमागरम कटाची आमटी आता सर्व्ह करायला तयार आहे. तर मंडळी आपल्या अस्सल महाराष्ट्रीय स्टाईल कटाची आमटी एकदम मस्त तयार झाली आहे. घरगुती मसाले, भाजलेला खोबऱ्याचा सुगंध आणि खमंग फोडणीमुळे ही आमटी खूप टेस्टी लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी आणि पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत खा, मस्त रहा, खुश आणि करत रहा स्वादिष्ट कुकिंग.